ओम श्री सिद्धभैरव नमः. आज सिद्धभैरवनाथ यात्रा खेड ही ती यात्रा आहे आणि आज काय आहे, महावीर जयंती. महावीर हा जैन धर्माचा अत्यंत पवित्र सण मानला जातो. महावीर हे जैन धर्माचे चौथे तीर्थकार आहेत. त्यांचा जन्म इसवी सन 599मध्ये चैत्र त्रयोदशी बिहार राज्यात कुंडल येथे झाला. महावीर जयंती साजरी केली जाते. भगवान महावीर याने सत्य, अहिंसा, अपरिग्रह, औचार्य आणि ब्रह्मचर्य या पाच तत्वाचा जगाला संदेश करून दिला आहे. त्यांनी प्रत्येक जीवाप्रती करुणा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला आहे. महावीर जयंतीच्या दिवशी जैन धर्माची पूजा अर्चा, धार्मिक प्रवचने कार्यक्रम केले जातात. महावीराच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. महावीराने दिलेला संदेश प्रत्येक जीवनात आजही मानवी जीवनासाठी मार्गदर्शक आहे. अहिंसा सत्तेचा संदेश पाळला तर त्याचा विचार सामाजिक शांतता आणि प्रेम, बंधुभाव यात संदेश दिला आहे. बघा, जैन धर्मामध्ये जैन साधू असतात. त्यांनी एकदा दीक्षा घेतली, सगळी कोट्यधीश संपत्ती असली तर ते संपत्तीचा त्याग करतात आणि अंगाला कपडे नाही, एकदम उघडे असतात आणि हाताच्या वंजुळीमध्ये जेवढं मिळेल तेवढं खातात आणि पायात चप्पल नाही, जीवनाचे चोचले नाही आणि सत्य आणि अहिंसा म्हणून आज जैन धर्माचे साधू उच्च मानले गेलेत आणि जैन धर्माचे लोक आज श्रीमंत आहेत का? त्यांच्या सत्य आणि शांतता. आज ते आंघोळ करत नाहीत, कारण त्या पाण्यात जीव असतात, जीव मेले जातात. अहिंसेला किती पाळले जातात आणि धार्मिक ब्रह्मचर्याचं पालन केलं जातं. आणि बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जे आपले साधू आहेत आणि ते काय अत्याचार करू राहिलेत, किती पैसा कमावतात आणि हिंदू धर्माला आपल्या साधू लोकांनी कलंक लावलेला आहे. आज एक असा रथी महारथी तयार होतो आणि सगळ्या हिंदू धर्माचा बट्ट्याबोळ करून जातो. हिंदू धर्मात आज पवित्र राहिलं नाही आणि जैन धर्माचं पवित्र जसं पूर्वीचं होतं तसं आज आहे आणि त्या जैन धर्मी लोकांकडं आजही संपत्ती, लक्ष्मी स्थिर आहे. आपल्या हिंदू धर्माचं पावित्र्य भ्रष्ट झालेलं आहे. त्यामुळं आज आपल्याला कंगाली, गरिबी आणि दुःख सहन करावं लागतं. म्हणून आज प्रत्येक हिंदू धर्माच्या लोकांनी या दिवशी असा संकल्प केला पाहिजे, जसे जैन साधू वागतात, जैन लोक वागतात, तसं आपण वागलं पाहिजे. आपण भ्रष्टाचार केलेला आहे, असा एक महावीर तयार होतो याच्यासारखा आणि आजपर्यंत त्यांना शेवटी कायदा हा कोणाला सोडत नाही. रावण होता, रावणाला कोण झाला? रावण झाला, राम झाला आणि त्याचा नाश केला. तसा आज या उन्मत्त झालेल्या हिंदू धर्माच्या साधूंना कायदा काही सोडत नाही. म्हणून प्रत्येक साधू होतात आणि स्वतःला देव म्हणतात. मी कृष्ण आहे, मी राम आहे, मी भगवान शंकर आहे आणि स्वतःचं वाटोळं करून घेतात आणि हिंदू धर्माला कलंक लावलेलं आहे. म्हणून हिंदू धर्माची कलंक धुण्याकरता जैन धर्माचा आदर्श घ्यावा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.